सत्कारमूर्ती आयुष म्हात्रे आणि ज्यांनी वसईसाठी आपलं योगदान दिलं असे व्यासपीठावरील सगळे सन्माननीय उपस्थित आजी माजी नगरसेवक बंधू भगिनी कर्मचारी वर्ग, खरं म्हणजे आयुषच्या बाबतीत प्रत्येक व्यक्तीने भरभरून सांगितलं. 1 लाख कुटुंबाचं ज्यावेळी मेहनत होते त्यातला एखादाच आयुष पुढे येतो. बऱ्याच जणांना वेगळा एक सामना करावा लागतो आयुष्यामध्ये, परंतु जिद्द चिकाटी आईचे आई असेल, वडील असतील, दोन्ही आजोबा असतील, काका असतील, मित्रपरिवार असेल, आपल्या इकडचा समाज असेल आणि ट्रेनमध्ये येता जाता त्याला भेटणारे जे प्रवासी होते त्यांनी देखील त्याला त्या पद्धतीने सपोर्ट केला. खरं म्हणजे कॅप्टन म्हणून टीमवर्क जे पाहिजे असतं, अनेक जण आले आणि गेले, परंतु जे टीमवर्क पाहिजे असतं ते टीमवर्क त्यांनी कुठेतरी त्याचे आई वडील, आजी आजोबा, काका, घरातले गाडीतले लोक यांच्याकडनं एक टीमवर्क शिकलं का ज्यांनी त्याला घडवण्यासाठी जी मेहनत केली, जी मदत केली. शेवटी एखादा मुलगा जन्माला आला का तो आयुष्यामध्ये अनुकरण करत असतो, मग चांगला वाईट दोन्ही गोष्टींचं करत असतो. आणि मला वाटतं आयुषने टीमवर्क कसं असावं, आपल्याला कसं कोणी कोणी मदत केली आणि त्याच्यातनं सक्सेस मिळत गेला, त्या पद्धतीने त्यांनी केलं. आज तुम्हाला एक इतिहास थोडासा सांगतो. मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये जवळपास आता म्हणजे 100 वर्ष झाली, त्यावेळेस 75 वर्ष होती की आपल्या ठाणे जिल्ह्याला प्रतिनिधित्व नव्हतं. पंकज ठाकूरांच्या निमित्ताने पहिल्यांदा आपल्याला मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये वाव मिळाला आणि पुढे पवारसाहेब अध्यक्ष होते, पंकज ठाकूर उपाध्यक्ष होते आणि त्यावेळी कुठेतरी चालना मिळाली. आपल्या या विभागामधून नवीन नवीन खेळाडू घडायला सुरुवात झाली. पृथ्वी असेल, आज अभिमानाने आपण जगात कुठेही गेलो तो गोविंदाचं नाव घेतल्यावर हमारे विरार का आपण अभिमानाने सांगतो, पृथ्वीचं नाव घेतो. आता एक त्याच्यामध्ये भर पडली ती आयुषची. शार्दूलचं पण तसंच आहे की आपण कुठेतरी सांगतो आणि कुठेतरी आपला ऊर भरून येतो, आपण आपलं क्रेडिट असते, आपली कॉलर टाईट असते. अशा या आयुषचा आज आपल्याकडे सत्कार आहे. जय शहा यांनी खरोखर म्हणजे अजिंक्य नाईक यांनी सांगितलेली मला एक स्टोरी होती, त्याच्यामध्ये का कशा प्रकारे काय काय करायला लागलं. कारण लॉबिंग एवढी असते का त्याच्यावर कुठे अन्याय होऊ नये, म्हणजे कुठेही वशिला न लावता त्याला न्याय मिळण्यासाठी कसे प्रयत्न केले. त्यामुळे जय शहाचे देखील खरं म्हणजे आभार मानूया आपल्या वतीने, वसई तालुक्याच्या वतीने. मी एकच इकडून महापालिकेच्या वतीने आपल्या वसई विरार शहराच्या वतीने मी त्यांना शब्द देतो का आयुष्यात आपल्याला ज्या ज्या वेळी प्रशिक्षणासाठी, खेळण्यासाठी, सरावासाठी जी जी काही मदत लागेल ती आपला वसई तालुका खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभा आहे. जे जे काही साधन सामुग्री नवीन पिढी घडवण्यासाठी प्रशिक्षण केंद्रासाठी अजिंक्य नाईक साहेबांनी सांगितलेलं आहे का मुंबई क्रिकेट असोसिएशन प्रशिक्षण केंद्र इकडे उघडेल, त्यासाठी सगळं खर्च पण करेल आणि पैसे पण देईल. तर आम्ही शब्द देतो तुम्हाला देखील का आपण प्रशिक्षणासाठी स्वतःसाठी देखील आणि नवीन प्रशिक्षण देण्यासाठी विद्यार्थी देखील तयार करण्यासाठी जे जे काही योजना त्याच्या पाठीशी आम्ही उभे राहू. परत एकच सांगेल का हा सापशिडीचा खेळ आहे. त्या खेळामध्ये तुम्हाला नेहमीच अनेक या फील्डमध्ये सापांशी सामना करायला लागणार आहे. त्यापासून तुम्ही वाचलं पाहिजे, त्यापासून अलर्ट राहिलं पाहिजे. कारण आपण बघितलं की या जगामध्ये फिल्डिंग लावणं हे आहे की माझा पोर पुढे जाण्यासाठी दुसऱ्याच्या पोराचे कसे पाय खेचायचे हे होत राहते आणि त्याच्यासाठी तुम्ही अलर्ट राहिलं पाहिजे. त्यामुळे महापालिकेच्या वतीने तमाम वसई विरारकरांच्या वतीने मी शुभेच्छा देतो आणि महापालिकेत झालेला ठराव